टिटवाळ्यात पोलिसांना चकवा देत 21 वर्षीय आरोपी पसार झालाय। आरोपी चैतन्य शिंदेला बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती। कल्याण पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबी तपासून 8 तासात चैतन्य शिंदे याला रायगडच्या रोह्यात बेड्या ठोकल्या। पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे। फरार असलेल्या अविनाश धोडी याला दादरा नगर हवेलीच्या परिसरातून अटक केली आहे। 5 महिन्यांपूर्वी अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या करण्यात आलं होतं। महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीने देखील मोर्चे बांधणी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली। नवी मुंबईत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे, त्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते। बदलापूर नगर परिषदेच्या एकूण 44 सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन सुरू आहेत। यात जन्म मृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण, किरकोळ व्यावसायिक परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्र अशा अनेक सेवांसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी या डिजिटल सेवांचा वापर करावा असं आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी नागरिकांना केलं। बदलापूर पश्चिम भागामध्ये सोमवारी मुख्य जलवाहिनीवर तातडीचे देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे। त्यामुळे बदलापूर पश्चिम भागामध्ये सोमवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पाणी जपून वापरण्याचं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलं।